मनोज जरांगे थेट पाहूयात. लागणार नाही आणि तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करू आणि या पद्धतीने त्यांनी त्यांचं आंदोलन स्थगित केलेलं आहे. संपलेलं नाही, ते म्हणतात स्थगित केलंय. शासनाने मागण्यांबाबत हुडकावून लावलं तर पुन्हा आंदोलन करू. आता सरकारचेच लोक आंदोलन करायला लागले. सरकारचेच लोक ठरवून सगळं घडून आणायला लागले, ठरवून मंत्री पाठवायला लागले, ठरवून बरोबरी करायला लागले. त्याला कोण काय करणार आहे? सत्ताधारीच मराठ्यावर अन्याय करायला लागले. ते काय सगळे सत्ताधारीच आहेत. ते आंदोलन करणारे सत्ताधारीच आणि मराठ्यांना आरक्षण न मिळवून देणारे तेच ओबीसीचे नेते सत्ताधारीच. ते जाणून बुजून आता मराठ्यांवरती अन्याय करायला लागले. त्यांना धक्का लागतच नाही ना. आम्हीच आरक्षणात घेत पहिल्यापासून. त्यांना काय धक्का लागतोय? कुठं आम्हालाच धक्का लागलेला. आमचं आम्ही घेणार आहे. त्यांना काय दिलं ते काय स्थगित केलंय का सुरू ठेवलं त्याशी नाही देणं घेणं आम्हाला. कारण सत्ता इकडून आहे, सर्वसामान्य गोरगरीब मराठी एकीकडून. त्यामुळे आम्ही काय आमचं ओबीसीतलं आरक्षण घेणार आहे. ऑपरेशन सुरू ठेवा, चालू ठेवा. कारण ते दबाव आहे. राज्य सरकारमध्ये राहायचं, ओबीसीच्या नेत्यानं संविधानाच्या पदावर राहायचं, पाळलेले 10 पास स्वतः हाकून घ्यायचे आणि दाखवायचं. सगळे सत्ताधारीच आहेत. आम्ही तेच आंदोलन करायला लावणार आणि सत्ताधारी म्हणून आम्हीच येणार असं ठरवून मॅनेज आहे ती खेळ. त्यांना लेखी देण्यात आलंय, त्यामध्ये असं लिहिलंय, इतर मागास वर्ग समाजावर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही, तसेच इतर मागास वर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची शासन दक्षता घेईल. म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा प्रकारचं लेखी त्यांना देण्यात आलेलं आहे. नाही, त्यांना धक्का लागलो नाही लागू आम्हाला काय माहित नाही. आमच्या आरक्षणात ते येत हे आम्हाला माहिती, बाकीचं माहित नाही आम्हाला. त्यांना धक्का लागतोय का चढायला लागत आहेत का उतारायला लागत आहेत ते नाही माहीत आम्हाला. आम्हाला एवढंच माहिती आहे, आमचं ओबीसीत आमच्या नोंदी आहेत, आमच्या हक्काचं गॅजेट आहे, आमच्या हक्काच्या नोंदी आहेत. सातारा गव्हर्नमेंटचं सुद्धा आहे. आत्ता आपल्याकडं पुरावे आले एक अर्ध्या घंट्यापूर्वी की सरकारनं जर कुणबी नोंद निघाली, एखाद्या माणसाची कुणबी नोंद निघाली तर त्याच्या खाली सदर म्हणून लिहिलेलं आहे. म्हणजे त्याचा अर्थ होतो वरील प्रमाणे सगळे कुणबीच त्याला देत नाही आहेत. म्हणजे लाखो नोंदी आमच्या सरकारनं तशा दाबून ठेवल्यात. आत्ता पुरावा आहे का त्या खोट्या नोंदी आहेत का? त्या खोट्या नोंदी म्हणता त्या खोट्या आहेत का? औंध संस्थान होतं तिथंही पुरावे मिळाले, तेही सरकार घेत नाही. ब्रिटिशकालीन जनगणनेत सुद्धा मराठा हा कुणबी दाखवलेला आहे, तेही पुरावे. 1871 मधले ते पुरावे तेही घेत नाहीत. म्हणजे ओबीसीत आम्ही आहेत आणि धक्के आणि धुक्क्याची भाषा करते तिकडे. स्वतःचे लेकरं करते तसे दुसऱ्याचे लेकरं कळाले पाहिजे त्या सत्ताधाऱ्यांना, छगन भुजबळला, की आपण सत्तेच्या पदावर बसलो, खोटे नाटे आंदोलनं बसवायची आणि धनगर आणि मराठ्यांचा वाद लावायचा, भांडणं लावायची. हे छगन भुजबळने जर आता कमी केलं पाहिजे. कारण ते आता शेवटी संविधानाच्या पदावर बसलाय. किती शाळा करतो, किती आरड्या करतो, मी नाही त्याच्यात दाखवतो आणि मीडियात बोलतो ते मयच लोक येतं. पडा उघडा तू. हे बघा, चोरी झाकतच नाही, किती चोरी करायला गेले तरी. आणि 2-4 पडलेले इकडून तिकडून घेत आहे बसत आहे. आमचे वाघ उपोषणाला बसले आहेत. आमचे वाघ आता रस्त्यावर उतरणार आहेत. आंदोलन अन्याय झाला तर अशाच पद्धतीनं सुरू राहील असं भुजबळ म्हणतात. मग ते काय करणार आहे तेच सांगतो ना मी. काही लोक लिहित येतं फेसबुकला, सोशल मीडियाला, संविधानाचं आंदोलन उडीगुद्रीत पहा, अमक्याचं आंदोलन पहा. बघा ना, बघा वाघ रस्त्यावर उतरायला लागलाय. तू झोप घरात पांढऱ्या मिशा करून आणि लोकात लाव झुंज लाव मारामाऱ्या. तो